त्या लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम वसुली केली जाणार। लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर येतेय। राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारं वक्तव्य केलंय। माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी ज्या महिलांचे अर्ज नियमित नाहीत त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी असं म्हटलंय। तसेच अपात्र महिलांनी अर्ज मागे घेतले नाही तर त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करावी असं वक्तव्य केलंय। त्यामुळं आता पुन्हा एकदा या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। शिंदे सरकारनं विधानसभा निवडणुकीआधी सर्वसामान्य महिलांना आर्थिक मदतीच्या उद्देशानं लाडकी बहीण योजना सुरू केली होती। विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेचा मोठा फायदा झाला। लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मते दिली आणि सत्तेत बसवलं, परंतु आता याच योजनेबाबत सतत प्रश्न निर्माण केले जात आहेत। महायुती सत्तेवर विराजमान झाल्यानंतर आता या योजनेची लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून काही अटी घातल्या जात आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत। असं असताना भुजबळ यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलंय।